आणि सध्या आपण बघतोय कशा पद्धतीनं एनडीए कडनं 148 जागांपर्यंत आता सध्या आघाडी घेतलेली आहे। एकीकडे एनडीए कडनं कोणताही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेला नव्हता, जो महागठबंधनने एकत्रित दिलेला होता। मात्र तरी सुद्धा एनडीएने आपला करिश्मा कायम ठेवलेला आहे आणि सगळ्यात खास महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमार यांचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाची त्यांची महिलांसाठीची योजना आहे, त्याचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातंय। महाराष्ट्राच्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरती जी योजना बिहारमध्ये लागू करण्यात आलेली होती, अर्थातच महिलांच्या रोजगारासाठीची, आणि त्या केवळ योजना घोषित केली नाही तर 10,000 रुपये हे 1.25 कोटी महिलांसाठी देण्यात यायला सुरुवात केलेली होती आणि त्याचा फायदा हा कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे सध्या एनडीए 150 जागांवरती पोहोचलेली, आघाडी ही पाऊणशेच्या घरात पोहोचलेली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, आरजेडी आणि भाजपतली तफावत ही चांगलीच वाढलेली आहे आणि 227 जागांचे कल आता हाती आलेले आहेत, त्यात 228 पर्यंत गेलेले आहेत। 150 जागांचा टप्पा एनडीएनं गाठलेला आहे आणि त्यामुळे आघाडी सुद्धा पाऊणशे जागांच्या घरात पोहोचलेली आहे। मात्र एनडीएनं जी मॅजिक फिगर होती ती केव्हाच पार केलेली आहे आणि प्रशांत किशोर हे मात्र सध्या 3 जागांवरती आघाडीवर असलेले पाहायला मिळतात। प्रशांत किशोर काहीतरी करिश्मा करतील असं म्हटलं जात होतं आणि त्याचा फटका हा अर्थातच या दोन्ही पक्षांना बसेल असं म्हटलं जात होतं, मात्र तसं झालेलं नाहीये। सध्या प्रशांत किशोर यांनी 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। प्रशांत किशोर हे 3 जागांच्या पुढे जात नाहीयेत। गेल्या 2 तासांपासून जी आकडेवारी समोर येतेय त्यामध्ये प्रशांत किशोर यांना 3च्या पुढे काही आकडा गाठता आलेला नाहीये। मात्र काँग्रेसची स्थिती बघितली तर फारशी चांगली नाहीये। काँग्रेसनं आतापर्यंत केलेल्या कामगिरीमध्ये 11 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे। गेल्या वेळेला जर आपण बघितलं तर काँग्रेसची कामगिरी ही सरस होती, 19 जागांवरती काँग्रेसनं विजय मिळवलेला होता। या वेळेला मात्र 61 जागांवरती लढून सुद्धा काँग्रेसच्या 11 जागांवरचा कल हा हाती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे काँग्रेसची जी कामगिरी आहे त्यामध्ये सध्या चांगलाच फटका हा महागठबंधनला बसलेला पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे आरजेडीची आकडेवारी जी आहे ती 59 पर्यंत पोहोचलेली आहे। एकीकडे तेजस्वी यादव यांची ही एकाकीच खेळी होती का असा सवाल आता उपस्थित होतोय।